हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुमचं नवीन एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये काय खास आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। बाळाला बघून मी कशी छान अशी गुरुवारची मार्गशीर्ष महिन्यातला शेवटच्या गुरुवारची पूजा मांडली हे तुम्हाला पाहायला भेटेलच, पण त्यामध्ये काय खास आहे ते पाहण्यासाठी नक्कीच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर या इथे स्वयंपाक झाला होता आतापर्यंत, गॅस वगैरे स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर बाळाचं खायचं जे आहे ते भाजून घेतलं। अजून तरी बाळ लहान असल्यामुळे तो पेजच खातो, जसं की रव्याची पेज, डाळ तांदळाची पेज, नाचणीचं सत्व एवढंच त्याला मी देते। वरण भात म्हणजे चपाती भाजी असं काही देत नाही। तर त्याचा जे खाऊ आहे तो संपला होता, त्याच्यामुळे तो चांगला असा भाजून घेतला तुपामध्ये आणि गार झाल्यानंतर बर्नीत भरून ठेवला। डाळ तांदूळ सुद्धा गार झाले होते, त्याची सुद्धा छान अशी पावडर करून घेतली। आता हे जे आहे ते मला 8-10 दिवसातून एकदा तरी करावंच लागतं। असं करून ठेवलं म्हणजे त्याला ज्या वेळेस चारायचं आहे त्यावेळेस म्हणजे करता येतं। तर या इथे 10:30 वाजले होते आणि घरातली फक्त स्वयंपाक झाडून फरशा एवढंच झालं आणि देवासाठी जे काही सामान लागलं ते गोळा करून ठेवलं। देवपूजा तर काही सकाळीच झाली होती, पण जी बाहेरची कामं आहेत ती करून घ्यावं म्हटलं, जसं की धुणं भांडी, यातच भरपूर असा वेळ जातो। आणि बाळाला सुद्धा गोवर आला होता, त्याच्यामुळे त्याला पाण्यामध्ये लिंबाचा पाला घातला, कारण की लिंबाचा पाला हा औषधी असतो। तर आता ही बाहेरची सगळी कामं होऊन दिली, कारण की मला पूजा मांडायला 2-3 वाजतात आणि त्यानंतर मग बाळाचं सुद्धा खायचं करायला ठेवलं आणि सासूबाईंना पण उपवास असतो तर त्यांना सुद्धा खिचडी करून घेतली। मी तरी पूजा मांडली किंवा वाचल्यानंतरच खिचडी खाते। तर या इथे आता सगळं सामान गोळा करून घेतलं आणि बाळाला बघत बघत पूजा करायला सुद्धा घेतली। आणि मुलांचं कसं असतं, मम्मी काय करते म्हणून सगळ्यात पुढे तर त्यांची जे घाई असते, कितीही खेळणी खेळायला दिली तरी त्यांना बघायचं असतं की मम्मी काय करते। तर या इथे रानातून चांगली म्हणजे भरपूर अशी फुलं आणली होती आणि त्याचा एक हार करून घेतला। इकडे मात्र बाळाचं खेळणं चालू होतं। लिंबाचा पाला आंब्याचं काय झाड दारातच आहे, त्याच्यामुळे आंब्याच्या सुद्धा पानं तोडून आणली, स्वच्छ धुवून अशी घेतली। तर आता 2 वाजत आले होते, म्हटलं चला लवकरच पूजा मांडून घ्यावी, कारण की स्वयंपाक सुद्धा करायचा होता। पुरणपोळीचा स्वयंपाक नाही केला, कारण की असं म्हणतात गोवर आल्यानंतर तळणं वगैरे करत नाहीत, म्हणजे लहान मुलांना प्रत्येकाची वेगवेगळी अशी पद्धत असते। त्यामुळे साधा स्वयंपाक करायचा होता, तरी सुद्धा मला किती उशीर झाला ते आता तुम्ही पहा। साई आला होता, त्याच्यामुळे तो त्याला खेळवत होता, तरी सुद्धा त्याला माझ्याकडेच यायचं होतं। तर असं बाळाला बघता बघता छान अशी मी तरी छान अशी पूजा मांडली असं मला वाटते। तर आता या इथे पूजा मांडून घेतली, बाहेर छोटीशीच रांगोळी काढली, सारवलं वगैरे काहीच नव्हतं। बाळ सुद्धा किरकिर करत होतं, मग त्याला बघून सगळं करायचं शक्य होत नव्हतं। तर भरपूर असं ऊन पडलेलं आहे आणि त्यानंतर पूजा मांडून झाल्यानंतर आता वाचून सुद्धा घेतली। या इथे आपली पूजा मांडून झालेली आहे। कशी मांडली किंवा काय चुकलं काय हे नक्कीच कमेंट करून सांगा। बाळ काय राहत नव्हतं, त्याच्यामुळे त्याला मांडीवर घेतलं आणि जी कहाणी आहे ती सुद्धा वाचून घेतली। उद्यापन करायचं होतं, त्याच्यामुळे 5 पुस्तकं आणली, केळी आणली, तर संध्याकाळी उद्यापन करणार आहे। आता प्रत्येक ठिकाणची उद्यापनाची पद्धती वेगवेगळी असते। कोणी ज्या 5 बायका सुवासिनी येतात त्यांना काहीतरी भेटवस्तूसुद्धा देतात पुस्तकांच्या रूपात। तर कुठे पुस्तकं आणि केळी, एक फळ असं सुद्धा देतात। तर या इथे पूजा मांडून झाली। आता साईच्या शाळेमध्ये गॅदरिंग आहे, तर त्याचीच तो प्रॅक्टिससुद्धा मला करून दाखवत होता। असं मुलांमध्ये कुठं दिवस निघून जातो तो सुद्धा कळत नाही आणि त्यामध्ये थंडीचे दिवस असल्यामुळे दिवस हा बारीक आहे, तो लवकर निघून जातो।
भरपूर काम आणि मुलं यांच्यातच असा दिवस हा माझा निघून जातो. तर आता मुलांना घेऊन आरती केली. आरती झाल्यानंतर बाळाला झोप आली, त्याच्यामुळे त्याला झोपवलं आणि म्हटलं लगेच स्वयंपाकाला लागावं. पण फक्त मी डाळ स्वच्छ करून धुवून कुकरला लावेपर्यंत तो लगेच उठून बसला. तर सगळ्यात आधी मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि कुकरला लावली. स्वयंपाकामध्ये मला करायचं होतं वरण भात आणि पनीरची भाजी, चपाती, शिरा एवढंच केलं. पुरणपोळीचा घाट काय यावेळेस घातला नाही. तर अशाच कुकर वगैरे लावून झाल्यानंतर भांडी घासली. जी काही बेसिंगमध्ये भांडी होती ती घासून घेतली आणि पीठ मळायला घेतलं. तोपर्यंत तर आपलं बाळ हे उठून बसलं होतं. ते म्हणतात ना, लहान मुलांना किती बळ झोपवलं तरी ते झोपत नाहीत आणि आपल्यासारख्याला झोपा म्हटलं तर आपण लगेच झोपू, पण आपल्याला काही झोपायला भेटत नाही. मुलांना किती झोपवलं तरी ते झोपत नाहीत. रानातले जे टोमॅटो आहेत ते विकायला न्यायचे होते, त्याच्यामुळे ते सुद्धा घरच्यांनी तोडले. आता ते जे चांगला माल आहे तो कॅरेटमध्ये भरून दुसऱ्या दिवशी विकायला नेणार. तर या इकडे वरण झालं होतं, शिरासुद्धा करायला घेतला. गोड अगदी कोण खात नाही, त्याच्यामुळे थोडाच करायला घेतला. बाळाचं सुद्धा खाऊ जे काही खायचं आहे ते सुद्धा करून घेतलं. आणि या गुरुवारच्या निवेदाला मेथीची भाजी लागते, त्याच्यामुळे ती करून घेतली. तर आता म्हणजे बऱ्याचशा प्रमाणात आपला स्वयंपाक होत आलेला होता. फक्त चपात्या आणि पनीरची भाजी बाकी होती. देवाला नैवेद्य दाखवून घेतला. जे आपले घरातले देव आहेत त्यांना नैवेद्य दाखवला, गायला सुद्धा नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर सुवासीन जेवायला घातली. त्यानंतर त्यांची ओटी वगैरे भरून त्यांना पुस्तक आणि केळी दिली. आणि ज्या 5 सुवासिनी आहेत त्यांना सुद्धा हळदी कुंकवाला बोलवलं होतं. तर आजचा छोटासाच व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.